आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। खटाव तालुका मिरज येथे आज खटाव येथे आत्महत्या केलेल्या कुटुंबाचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केले सांत्वन। संतोष सुजाता कांबळे वय वर्ष 28 यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती। महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला। त्यांच्या पत्नीला गोपीनाथ मुंडे व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शासकीय मदत देण्याचे पालकमंत्री यांनी जाहीर केले आहे। पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी स्वतः त्यांच्या 3 मुलींची पालकत्व स्वीकारले असून त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च ते बघणार आहेत। शासनाच्या विविध योजनेतून त्यांना मदत मिळवून देणार। संजय गांधी निराधार योजनेमधून पेन्शन, समाज कल्याण विभागाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदत त्यांना तातडीने मिळण्यासाठी स्वतः पालकमंत्री यांनी फोन करून मदत तातडीने देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत। यावेळी काकासाहेब धामणे, माजी पंचायत समिती सभापती वैभव नलवडे, लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे, बाळासाहेब होनावर, किरण कांबळे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कांबळे, युवा नेते पत्रकार परशुराम बनसोडे, सुरेश परीट, श्याम कांबळे यावेळी उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। लोकनियुक्त सरपंच रावसाहेब मल्लाप्पा बेडगे, खटाव तालुका मिरज। आज पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी खटाव येथील आत्महत्याग्रस्त संतोष कांबळे यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली व त्यांची 3 लहान लहान मुलांचे शिक्षणाची जबाबदारी घेतली व त्यांना त्या कुटुंबियास शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। त्याबद्दल मी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा आभार मानतो आणि अगदी गरीब कुटुंबात झोपडीपर्यंत जाऊन पालकमंत्री स्वतः येऊन त्या कुटुंबास भेट घेतल्याबद्दल मी खटाव गावच्या वतीनं व सरपंचा नात्यानं मी त्यांचं आभार व्यक्त करतो। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।